राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर आभाराच्या ठरावावर मी बोलतोय। अध्यक्ष महोदय, अभिभाषणाचा राज्यपालांच्या राणे साहेब जयंत पाटील साहेब नव्हते, सभागृहाचे ज्येष्ठ नेते। हाँ, ते आल्यामुळे त्यांना स्पेशल केस केलेली आहे। मी विनंती केली, मगाशी होतो, पण मी जरा राज्यपालांच्या अभिभाषणात अभिभाषणाचा देशाच्या राज्यघटनेत उल्लेख आहे। ह्या अभिभाषणाला घटनेमध्ये देखील एक विशेष मूल्य आहे। आणि अध्यक्ष महोदय, राज्यपालांनी असं घटनेत म्हटलेलं आहे की ही बैठक का बोलावली हे सांगणं राज्यपालांनी अभिप्रेत आहे। संपूर्ण अभिभाषणाच्या या भाषणात याबद्दल केवळ एका ओळीचा उल्लेख शेवटी करण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे मंत्रिमंडळाचं भाष्य। म्हणजे 3 इडियट्समध्ये एक डायलॉग असतो की बोल वो रहे है लेकिन शब्द हमारे है। म्हणजे शब्द मंत्रिमंडळाचे आहेत, मंत्रिमंडळाने हे भाषण तयार करून दिलेलं असतं। आणि मला आश्चर्याचा एक धक्का बसला की या अभिभाषणामध्ये स्वर्गीय अजितदादा यांच्याबद्दल एक चकार शब्द काढलेला नाही। किमान राष्ट्रवादीच्या जे अजितदादांच्यामुळं मंत्री झाले, किमान त्यांनी तरी मंत्रिमंडळात आग्रह धरायला पाहिजे होता की अजितदादांच्यावर 2 वाक्य घाला म्हणून। पण तो विसर, किमान दादांना भावपूर्ण श्रद्धांजली राज्यपालांच्या तोंडातून आलं तर त्याला जास्त, आता मला खात्री आहे मुख्यमंत्री तर नक्कीच त्यांच्या अर्थसंकल्पात करतील, पण अभिभाषणात येणं हे सर्व राज्याच्या वतीनं होत असणारं भाषण आहे। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अशी आपल्यात मराठीत म्हण आहे। यामध्ये उक्तीत आणि कृतीत काही फरक होता कामा नये। अध्यक्ष महोदय, अभिभाषणाच्या सुरुवातीचं सगळ्या महापुरुषांची नावं घेतली। छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतलं, भगवान बिरसा मुंडांचं घेतलं, अहिल्यादेवी होळकरांचं घेतलं। पण अध्यक्ष महोदय, या सरकारने भाषणात ही नावं वापरली, पण कृती काय? अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा मनकर्णिका घाट तिकडं उत्तर प्रदेशमध्ये बांधलेला आहे। अध्यक्ष महोदय, तिथल्या सत्तारूढ पक्षाच्या धोरणानं तो घाट तोडण्यात आला, मूर्त्यांचा विध्वंस करण्यात आला। मी त्या घाटावर पूर्वी एकदा जाऊन आलेलो आहे। अतिशय सुंदर आणि देखणा असा घाट, पण तिथल्या सरकारने तो घाट मोडला, त्यातल्या मूर्त्यांचा पूर्णपणाने नायनाट केला। अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या घाटाला तिथल्या सरकारने सहजासहजी असं बाजूला ढकललं। माझी सरकारला विनंती आहे की सरकारने पुन्हा जसा तो घाट होता तसाच बांधून घेतला पाहिजे आणि त्याची भरपाई त्या उत्तर प्रदेश सरकारने करायला माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे। अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा देशाला तर आहेच, पण आम्हा सगळ्यांना देखील अभिमान आहे। आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला घाट जर पाडण्याचं धाडस तिथल्या सरकारला, योगींच्या सरकारला होत असेल तर मला